हॅलो गाईज, रामराम मंडळी. मी माझ्या आई अण्णाचं गावचं घर तुम्हाला दाखवायचं आहे मला. बाजूची शेती आणि गावाला घर कसं आहे त्यांचं. पहिले ते मातीचं वगैरे होतं, शेणाचं. आता त्यांनी नवीन बांधलेलं आहे, तर मी तुम्हाला ते दाखवते. हा एक बेडरूम आहे. टोटल 2 बेडरूम आहे. किचन, गावाला तसे मोठमोठे किचन्स असतात मुंबईच्या कंपॅरिझनने. हे हॉल आहे. हे एक बेडरूम आहे. हे आम्ही आता नवीन टॉयलेट बांधलेलं आहे, बाथरूम, वॉशरूम. या साईडला पण अंगण आहे. बाजूला एक तुळशीचं रोपटं आहे. यस, इकडे जास्वंदीची झाडं आहेत. हा चोपारा, झोका, भरपूर सारे चेअर्स आहेत. हे आता शेतातून उपटून आणलेली शेपू आहे. कढीपत्त्याचं झाड खूप मोठं झालेलं आहे. इथून कढीपत्ता तोडायचा, भाजीला फोडणीला द्यायचा. हे सीताफळाचं झाड आहे. खूप सारे सीताफळ लागलेत त्याला. गेटच्या बाहेरून असं जास्वंद, रातराणी, कढीपत्ता, सीताफळ, टॉयलेट. इथून बाहेर आल्यानंतर इथे साईडलाच छोटीशी शेती आहे, तर आपण तिथे झालो. हे आत्ताच आमच्या अण्णांनी आंबट चुक्का म्हणून आहे ते तोडून काढलेलं आहे, कारण ऑलरेडी ते झालेलं आहे यूज करून. सदाफुली, घेवड्याची शेंग, वाल असते ना, वालचे शेंगेचे झाड आहे. ते आता मुंबईला जाण्यासाठी मम्मीने तोडून घेतले त्याच्या शेंगा. हे त्याच्या शेंगा अशा असतात, अशा. नारळ आहे, सीताफळाचं झाड आहे, वेगवेगळ्या फुलांची झाडं आहेत, वेल आहे. हा नारळ ना ॲक्च्युली कलशमधला आहे. मुंबईला कलशमध्ये नारळाला कोंब आला होता, तेव्हा येऊन आम्ही गावी हा लावला होता. केवढा मोठा झालाय. आणि ह्या छोट्याशा शेताला आम्ही पूर्ण गेट केलेलं आहे. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे हे असं दिसतंय शेत. पूर्ण साईडने झाडं लावलेले आहेत वेगवेगळे. इकडे शेवग्याचं झाड आहे. चला आपण सीताफळाचं झाड पाहूया. सीताफळाला सीताफळ किती आलेत हे बघा. खूप सारे सीताफळ आलेत. पूर्ण भरलेलं झाड सीताफळांनी. पपईच्या झाडाला पण पपया खूप आलेत, फुलं पण आलेत. हे दोडक्याचा वेल आहे. येलो फूल दिसतात, ते दोडक्याचा वेल आहे. हे भेंडीचं झाड आहे. हे भेंडीला फूल आलेलं आहे. हे टोमॅटो, वडिलांनी माझ्या टोमॅटो लावलेले आहेत, कारण आता गणपतीला पुन्हा येऊन आम्ही 4-5 दिवसाच्या वेकेशनमध्ये, तेव्हा यूज करता येते. इथे हे झाड आहेत ना, हे मिरचीचे झाड आहेत. हे हळूहळू मिरच्या येत आहेत त्याला. हे ना, हे मोसंबीचं झाड आहे. आणि हे शेवग्याचे झाड आहे. त्याच्यावर पूर्ण कारल्याचा वेल गेलेला आहे. त्याला फुलं लागलेली आहेत. शेवग्याच्या झाडाच्या शेंगा काढून झालेल्या आहेत. आता झाडाला शेंगा नाही आहेत. आणि हा नारळ, किती वर्ष झाले अजून नारळ तर लागले नाहीये. ही रिकामी जागा आहे.
इथे माझे वडील इथे मेथी लावणार आहे, म्हणजे आम्हाला गणपतीमध्ये आल्यानंतर खायला मिळेल. हे टोमॅटोचं एकच झाड आहे, किती सुंदर दिसतं, त्याला फुलं पण आले. त्याला काठी लावून उभं केलेलं आहे. बाकी इथे कारल्याचे, भोपळ्याचे आणि दोडक्याचे वेल आहेत. मला आता समजत नाहीयेत नक्की, तर पूर्ण मिक्स झालेले आहेत ते वेल. हे छोटं शेत असल्यामुळे ना, ह्या शेतामुळे एवढं छान तुळस आली आहे ना. हे ना, हे गवारीचं झाड आहे. ह्याला आता गवार येते, चालू झालंय. छोटी छोटी गवारीला मिरच्यांना मिरच्या आलेल्या आहेत. टोमॅटोला पण खूप सारे, पण कच्चे टोमॅटो आणि छोटे छोटे टोमॅटो लागले. ही लाईन आहे पूर्ण मक्याची आहे. हे झाड आहे पेरूचं. हे झाड पण पेरूचं आहे. बाजूला अंजीर आहे. अंजीरच्या बाजूला परत सीताफळ आहे. तिकडे आंब्याचं झाड आहे. हे पूर्ण फ्रूटची झाड आहेत. पपई, सीताफळ पूर्ण. तिकडे घर आहे. घराच्या मध्ये एक रोड आहे. रोडच्या बाजूला एक छोटंसं शेत बनवलं वडिलांनी माझ्या. ते टॉयलेटची टाकी आहे. हा एक गेट आहे. हा शेताचा गेट आहे आणि तो आहे तो मेन घराचा गेट आहे, जो मुंबई पुणे हायवेला टच आहे. हे स्टोर रूम, जे पण काय कुदळ खोरं काही ठेवायचं असेल, खुरपं वगैरे, ते याच्यामध्ये भेटणार. मुंबई पुणे हायवे रोडच्या बाजूलाच घर आहे. अगदी रोडच्या बाजूला आहे. हे मोठं गेट आहे आमचं आई अण्णाचे. तिथून आतमध्ये एंटर केल्यानंतर राईट साईडला कार पार्क करतो. इथे जांभूळचं झाड आहे, सीताफळचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, लिंबाचं मोठं झाड आहे. ते गाडी पार्क केलेली आहे. पूर्ण गेट पॅक आहे. इथे आमच्या अण्णाची ऑटो. ऍक्च्युली ते गावी ऑटो चालवतात. त्यांची बाईक आहे. हे एवढं मोठं रोड फेसिंग अंगण आहे. तर मंडळी, मला सांगा, आमचं गावचं घर आणि शेत तुम्हाला कसं वाटलं? पूर्ण हिरवीगार. कसं वाटलं घर? छोटंसं, टुमदार, सगळ्या गोष्टी इकडे तिकडे पसरलेल्या. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा, आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. हे शेत